रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे. बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. प्रत्येक शनिवारी चालणारी हनुमंतरायाच्या दरबारातली ही सेवा श्री हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय 1008 स्वामी बसभाई शिवेंद्र चैतन्यजी महाराज यांच्या मार्गदर्शनानुसार शनिवारी सकाळी 4 वाजल्यापासून तर रात्री 10-10:30 पर्यंत या हनुमंतरायाच्या दरबारात येणारा भक्तवर्ग तो कुठलं तरी साकडं घेऊन हनुमंतरायाच्या दरबारामध्ये येतो. मी प्रत्येक शनिवारी त्याची कल्पना देतो की आपण इथे येत असताना या हनुमंतरायाच्या दरबारामध्ये आपण याचकच आहोत. ठीक आहे, कोणी छोटा याचक असेल, कोणी मोठा असेल, परंतु प्रत्येकजण याचकच आहे. एखाद्याचं कंबर दुखत असेल याला छोटा याचक म्हणायचं, एखाद्याचा गुडघा दुखत असेल याचा छोटा याचक म्हणायचं, एखाद्याच्या सासू सुनाचं जमत नसेल थोडा मोठा याचक म्हणायचं, पती पत्नीचंच जमत नसेल त्याच्यापेक्षा मोठा याचक म्हणायचं, एखाद्याला नोकरी लागत नसेल तर सगळ्यात मोठा याचक म्हणायचं. पण याचकच, आणि त्यातली ही आजची परंपरा, आजचा दिवस आहे. ज्यांची आजची पंगत आहे ते नारायणरावजी काशीनाथरावजी लिपणे, निवळी, तालुका पाथरी. आजची ही अन्नदानाची सेवा आहे, ही याचकाप्रमाणेच आहे. हनुमंतरायाच्या दरबारामध्ये घातलेलं साकडं की हनुमंतराया आम्ही तुमच्या दरबारात आलोत, शरण आलेलो आहोत, असं आहे मनामध्ये, आणि ते पूर्णत्वाला जावं. तुमच्याकडे यश हा गुण खूप मोठा दिलेला आहे आणि आपण यशवाडीचेच आहात, त्यामुळे तुमच्याकडे हे साकडं आहे. काय साकडं आहे? माझी मुलगी कुमारी वैष्णवी बळीरामजी लिपणे पाटील ही पोलीस भरतीमध्ये झालेली आहे. देशाची सेवा करण्याकरता ही एक हनुमंतरायाच्या दरबारात केलेली इच्छा, आणि ती इच्छा पूर्णत्वाला प्राप्त झाली. मग हनुमंतरायाकडे आपण काय देणार? काय देणार म्हणण्यापेक्षा एकच आहे की सर्वामुखी द्यावे अन्न आणि द्रव्य पात्र विचारून. अन्नदान करण्याकरता त्याची पात्रता पाहायची गरज नाही, त्याची पात्रता विचारण्याची गरज नाही, परंतु पैसे द्यायचे त्याची पात्रता पाहावी लागते. एखादा दानधर्म करायचा आहे, न जाणो आपण केलेल्या दानामध्ये तो जर तमाशा पाहत असेल, न जाणो आपण दिलेल्या दानामध्ये तो जर मटका लावित असेल तर त्या पापाचे वाटेकरी आपण होऊ. म्हणून दान देत असताना ते स्वामीजींच्या चरणावरती दान द्यावं की त्या दानाची महती आयुष्यभर आपल्या नावाने भगवंताच्या दरबारामध्ये रुजू होईल. कारण त्या दानामधून जर एखाद्या मंदिराचा कलश होत असेल, त्या मंदिराचा कलर होत असेल, त्या मंदिराला फरशी होत असेल, तर त्या दानाला 100% भगवंताने पत्करळे असं स्वीकारलं जातं. परंतु अन्नदानाकरता कुठलाच विचार करायची गरज नाही. मी नेहमी सांगत असतो, एखादा दारू पिऊन आलाय, त्याची चड्डी वल्ली झाली म्हणजे त्याला ते पण भान राहिलं नाही की आपण लघवी कुठे करावी, झाली केव्हा तेही माहीत नाही, आणि तो आल्यानंतर तो म्हणतो, हो लिपणे पाटील मला ताट वाढा. 100% वाढायचंच. तिथे म्हणायचं नाही तू दारू पिऊन आलास, मी माळकरी आहे, मी महाराज आहे. नाही, त्याचा अधिकारच तो आहे. कोणता? मला भूक लागली ना, हा त्याचा अधिकार आहे. म्हणून हे आम्ही बोलतो असं नाही, तुकोबराय म्हणतात, सर्वामुखी द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारून. तुम्हाला द्यायचं त्याचं पात्र, दान पात्र पहा आणि मग दान करा. परंतु अन्नदान करत असताना कोणीही असो, अन्नदान करायचंच. अन्नदाना इतकं पुण्य या जगात दुसरं कुठलंच नाही, आणि ते यशवाडीमध्ये खूप मोठ्या अट्टहासाने होतं. 2027 पर्यंत आमच्या शनिवारच्या तारखा बुक झालेल्या आहेत. स्वामीजीकडे कुठेतरी असं नातं जोडावं लागतं, कुठेतरी बायपासनं यावं लागतं. न जाणू एखाद्याची पंगत काही कारणास्तव जर रद्द झाली, कुठलं कारण? पैसे नाहीत हे नाही, कोणीतरी वारलं, सुतक पडलं, मग त्या टायमाला बाय चान्स आजच्यासारखा नंबर लागतो. बरोबर आहे वैष्णवी?
नशिबाने तू आता नशिबाने उचलले म्हणून तर हे बरोबर आहे का नाही. तिचं वय तरी आहे का बघा ना तुम्ही. तिला पाहिल्यानंतर आता ठीक आहे ड्रेस घातल्यावर तुझं भेव वाटेल, पण आता कोणालाही वाटलं माझी मुलगी आली, बरोबर आहे का नाही. आणि हनुमंतरायाच्या दरबारामध्ये तुम्ही तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू. मी नेहमी सांगत असतो आमचे हनुमंतराय हे सध्या कल्पतरू आहेत. नाहीतरी तुम्हाला कल्पना आहे जगप्रसिद्ध ज्योतिषाचार्य श्री हरिभक्तीपरायण स्वामी मुक्तानंद गिरीजी महाराज यांच्या मुखातून तुम्ही जर श्रवण केलं असेल तर त्यांनी याच्यावरती लाल शेरा मारलेला आहे की या कलियुगामध्ये सगळ्यात मोठे भक्त जर कोणाचे पाहायला मिळतील तर ते फक्त हनुमंतरायाचेच पाहायला मिळतील. हा त्यांनी फार मोठा शेरा मारून टाकलेला आहे. मला सांगतानाच काटा येतो अंगावरती, कारण शेवटी ज्योतिष कोणाच्याही मुखातून ज्योतिष ऐकू नये. जसं एखाद्याने दरवाजामध्ये पोपट मांडावा आणि त्याने ते चिट्ट्या टाकाव्यात आणि त्यांनी म्हणावं 50 रुपये द्या, काढ यांचं भविष्य स्वामीजीचं. आता ते काय भविष्य काढील खरं सांगा. जो 50 रुपये मागून तुमच्याकडून घेतोय तो स्वामीजीचं भविष्य काय काढेल. अरे स्वामीजीचं भविष्य काढायला वरून हनुमंतरायांनीच काढलेलं आहे. तसं तुमचं आमचं भविष्य काढायचं आहे ना, हनुमंतरायाच्या दरबारात या, कोणाच्याही नका नादी लागू. तसं मुक्तानंद गिरीजी महाराज ज्यांनी 21 वर्ष अन्नाचा त्याग केला आणि ज्यांनी अभ्यास केला, बरोबर आहे, कारण अभ्यासाहून गहन पार्थामग ज्ञान ज्ञानापरिस ध्यान विशेष जे 12व्या अध्यायामध्ये ज्ञानोबरायांनी वर्णन केले की बाबा अभ्यासाची निबळे अंकित केले कळी काळा. अभ्यासानं काय होत नाही, काहीही होऊ शकतं. तसं मुक्तानंद गिरी महाराजांनी या कलियुगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर भक्ती कोणती असेल तर ती हनुमंतरायाची भक्ती सांगितलेली आहे. म्हणूनच की काय कुठेही जा तुम्ही हनुमंतरायाच्या दरबारामध्ये शनिवारी गर्दीच आहे. आणि त्यातले त्यात आमचे हनुमंतराय तर मुळातच यशवाडीचे आहेत, कारण यश हा गुण हनुमंतरायाकडे विशेषतः भगवंताने दिलेला आहे. आणि तो गुण ज्यांच्याकडे दिलाय, ज्यांच्या गावाचंच नाव यशवाडी आहे, तर मग पुन्हा डबल, बरोबर आहे का नाही. तुम्ही एक अपेक्षा करत असाल एका डोळ्याची, तर आमच्या हनुमंतराया 2 डोळे द्यायला तयार आहेत. तसं आता मला असं वाटतं वैष्णवीच्या वडिलांनी काय 15 माझ्या अंदाजाने 1 2 4 5 वाऱ्या केल्या असतील. भगवंताकडे साकडं घातलं असेल हनुमंतरायाच्या दरबारात. माझं असं व्हावं हनुमंतराय, माझी इच्छा आहे, आणि ती इच्छा पूर्ण केली. हा बघा आईने साकडं घातलं होतं, बरोबर आहे. वा वा, म्हणजे पैसे देणारा बाप आणि साकडं घालणारी आई आणि इच्छा पूर्ण करणारी मुलगी आणि इच्छेला पात्र होणारे आमचे हनुमंतराय, ही सांगड आहे फार मोठी. बघा माता भगिनींनो, तुमच्याकरता सांगितलंय, तुमच्या अंतकरणात काय इच्छा असेल ते एकदा प्रगट करत जा हनुमंतरायाच्या दरबारात. आणि जोपर्यंत तुमच्या इच्छा पूर्ण होतात, पण आम्हालाही माहिती होत नाहीत. ज्यांनी पंगत दिली त्याची माहिती होते, पण ज्यांनी गुपचूप रामराम केलाय त्याचं काय आम्हाला माहीत होणार आहे. परंतु इथे सगळेच त्या मापातले आहेत. ठीक आहे, आता काहींची इच्छा असते परंतु परिस्थिती नसते, कारण आता आमचं अन्नदान काही गरिबाचं राहिलेलं नाही. आमचं अन्नदान फार मोठं झालंय. परंतु तुम्हाला विनंती आहे, मी नेहमी सांगत असतो, कमी तिथे स्वामी. टाळी वाजवा एकदा. तुम्ही म्हणाल स्वामीजी, हो स्वामीजीच. जिथे कमी पडतंय ना, अशी तुम्हाला सक्ती नाही की आमच्या यशवाडीची पंगत ही सध्या आता 2.5-2 लाखाच्या घरात जाते. ज्याची ज्याची इच्छा आहे, बरोबर आहे. कोणी भात कढी शिरा करत असेल तरी सुद्धा पैसेच लागतात. परंतु ज्याची इच्छा आहे की येणारा भाविक हा तृप्त होऊन जावा, त्याच्यासाठी थोडा खर्च लागतो. पण आमची विनंती असते, तुम्ही एकटे जरी असाल तर एखादा जोडीदार करा. जोडीदार म्हणण्यापेक्षा सासऱ्याला घ्या जोडीदार. सासरा नसेल ऐकत तर मेहुण्याला घ्या. मेहुणा नसेल ऐकत तर एखादा वारकरी घ्या, एखादा महाराज घ्या, जोडीदार घ्या. परंतु पंगत डावलू नका. तसं काही अपेक्षा आम्हाला नाही आहे. परंतु आमचे बाजीराव महाराज म्हणायचे, जसं आजची ही जी पंगत आहे ना, ही निवळीची पंगत आहे. आणि निवळी हे हरिभक्तीपरायण वैकुंठवासी बाजीराव महाराज जवळेकरांचं अतिशय आवडीचं गाव आहे, बरोबर आहे. आणि मी त्याचा साक्षीदार आहे. वयाच्या लहानपणापासून हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय आमचे बाजीराव महाराज पाटील होते. ते तर म्हणायचे, अरे हम याचना नहीं करते. क्या पाटील कुठे गेले? पाटील कुठे? पाटील, हम याचना नाही करते, हम सूचना करते. खरं होतं त्यांचं, ते खरं सूचनाच करत होते. स्वामीजी मठ बांधत असताना ते प्रत्येकाला म्हणायचे, पाटील इतके पैसे दिले तर पाणी पिल, नाही तर पाणी पिणार नाही. बरोबर आहे का पाटील? हां खरं. आणि लागतं तसं.
वास्तविक आता सगळ्याच नशीब स्वामीजी सारखं थोडंच आहे. स्वामीजी तुमचं नशीब तुम्हाला मागायचीही गरज नाही, काहीच गरज नाही. तुमच्यावर हनुमंतरायात प्रसन्न आहेत. तुम्हाला काय काय आता कुठं कुठं करून काय काय करू हे हनुमंतरायाचीच इच्छा आहे. त्याला तुम्ही तरी काय करणार आहेत? बरोबर आहे. हनुमंतरायाची इच्छा आहे, तुम्ही करत राहावं. मी तुमच्या पाठीशी उभा आहे 100%. कारण का तुम्ही विचार करा थोडासा. 1-2 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी इथलं वातावरण कसं होतं? 10 वर्षापूर्वी वातावरण कसलं होतं म्हणण्यापेक्षा आता आमचा जन्मच इथे आहे, त्यामुळे आम्हाला याची पूर्ण कल्पना आहे, पूर्ण सूचना आहे. इथे येत असताना काय त्रास होत होता. माधव आप्पा बरोबर आहे, आपण गावकरी आहोत. परंतु कोण जाणे कोणा घडे उपासना, कोण या वचना प्रतिपाळी. अरे बाबा, कोणाकडून काय उपासना घडेल आणि कोणाच्या वचनाला हनुमंतराय काय किंमत देतील काही सांगता येत नसतं. कोण या वचना प्रतिपाळी, यांनी वचन टाकावं त्यांनी पाळावं म्हणून 6 महिन्याला बदल होतोय, वर्षाला बदल होतोय. हे सगळं जे घडतंय हे तीर्थापेक्षा मोठं तीर्थ होणार आहे. आणि मी नेहमी सांगत असतो, एखाद्या महाराजावरती तुमची भक्ती असेल, तुमची भावना असेल, आपण इतके चॅप्टर आहेत, महाराजाकडून काही कमी जास्त झालं, एकदा महाराज तुम्हाला या म्हटले, दुसऱ्यांदा जर तुम्हाला नाही विचारलं तर तो म्हणतो अरे कशाचा महाराजन कशाचं काय, जाऊ दे मरू दे तिकडं. बरोबर आहे. आपली भावना अशी आहे, प्रत्येकाला जर सन्मान दिला तर तो म्हणतो नाही नाही हे आमचे महाराज म्हणजे काय सांगावं. आता महाराज एका दिवस गडबडीत असेल, तुम्हाला नाही देता आला सन्मान, म्हणजे महाराजाची महाराजबाजी गेली चुलीत सगळी. परंतु अशी आपली भावना आहे. पण मी नेहमी सांगत असतो, या दरबारामध्ये तुमची भावना कमी आणि जास्त व्हायचं तिळभर बी काही कारण नाही. कारण हनुमंतराय तुमच्यासाठी कधी पण असा हात करूनच तयार आहे. त्यामुळे तुमची भावना कमी अधिक जास्त व्हायचा काहीही संबंध नाही. आणि ज्यांच्या पायावरती तुम्हाला 10 रुपये ठेवायचे, 1000 रुपये ठेवायचे, त्यांना काही 4-5 बायका नाहीत. हसू नका, मी खरंच बोलतोय. वा वा. काय होतं, कीर्तन संपलं. स्वामीजी आता हे माझ्या हातात टिपडे यायलाच नाही पाहिजे, पण आता स्वामीजीचं प्रेम माझ्यावर आहे, त्याला नाईलाज आहे. इथे उभारल्यानंतर जे काही इथे या दरबारात घडतंय ते तुमच्यापर्यंत जर नाही पोचलं तर त्याच्या वार्ता, त्याच्या चर्चा वेगळ्या होत असतात. गंगाराम महाराज बरोबर आहे की नाही? कारण ज्या ज्या गोष्टी घडतात त्या प्रत्येकाच्या कानापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. हे काही झाकून लपून नाही. आलं का लक्षात? स्वामीजी असतील काय, तुम्ही असताल काय, हे जे सगळे आता ह्या लाईनला उभे होते हे सगळे महाराज आहेत, सगळे कीर्तनकार आहेत डाव्या बाजूला उभं राहिलेले. हे काही सोपी गोष्ट आहे का? नाही आहे. आता मला सांगा, यांच्यासाठी आम्ही 2 शब्द नाही काढायचे. आमच्या इतके पापी आणि आमच्या इतके कृतज्ञ आम्हीच, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, मी बोलत असेल काय, स्वामीजी बोलत असतील, ज्यांची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. नारायण महाराज बरोबर का? हे तुम्ही सगळे कीर्तनकार ते बसलेले. कारण आता यांना कल्पना नसेल, पण मी तुमच्यातला आहे ना. इथे कोण कीर्तनकार आहे, कोण रामायण सांगणार आहे, कोण भागवत सांगणार आहे, कोणी सुंदर गाणार आहेत, हे सगळे एका सुईनं उभं राहिलेले. याच्यातले निम्म्याच्या पुढे कीर्तनकार आहेत. 1, 2, 3 जो 5, 6, 7 महाराज आहेत त्याच्यामध्ये कीर्तनकार. हे लक्षात ठेवा. ते टाळ घेऊन उभे तिथे हनुमंतरायाच्या दरबारात सेवा करण्यासाठी. बाहेर जर तुम्ही गेलात तर यांना 5000 रुपये दिले तरी ते हे म्हणतील जरा आजच्या दिवस सवड नाही, आम्हाला गणपती बुडवायचं. बरोबर आहे. परंतु या हनुमंतरायाच्या दरबारामध्ये सातत्याने ही सेवा करणारी मंडळी आहेत. मी आल्या स्वामीजींच्या पाया पडत असताना स्वामीजींनी मला काय विचारलं मला माहीत नाही, परंतु मी सहज म्हणून गेलो, स्वामीजी हा भाग सगळा श्रद्धेचा आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय. वारकरी संप्रदायामध्ये श्रद्धा जर नसेल तर या केलेल्या कृत्याला कावडी किंमत आहे. संसारामध्ये मालकावर जर तुमची भावना नसेल, 4 लेकरं झाले काय आणि 5 लेकरं झाले काय, त्याला काही किंमत नाही. हे लक्षात ठेवा. त्या मालकावरती तुमची निष्ठा पाहिजे, त्या निष्ठेनं तुमचा उद्धार होईल. तसं आम्ही परमार्थिक आहोत, आम्ही कीर्तनकार, भजनकार, टाळ घेणारे आम्ही वारकरी आहोत. आमची या वारकरी संप्रदायावर नितांत श्रद्धा पाहिजे. हे लक्षात ठेवा. जरी हे आकाश वरपडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाये, परी मी तुझीच वास पाहे गा विठोबा. इतकी श्रद्धा पाहिजे, तेव्हा कल्याण होतं. तसं आजच्या या पंक्तीवाल्याला तुमच्या म्हणे काही 5-50 एकर जमीन असेल का? अजिबात नाही. फक्त 1 एकरचे मालक आहेत. टाळी वाजवा एकदा सगळेजण. स्वामीजी किती एकर जमीन आहे? स्वामीजी 1 एकर जमीन आहे वैष्णवीच्या वडिलाला. किती एकर? मी पहिल्यांदा बोलून गेलो, श्रद्धेनं काहीही होऊ शकतं. हे लक्षात ठेवा. माणसाला श्रद्धाच लहान बनवते आणि माणसाची श्रद्धाच माणसाला
पंतप्रधान बनवते, हे लक्षात ठेवा. अनुभव आहेत मला तर 50 वर्षाचे अनुभव आहेत, हे लक्षात ठेवा. मी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातलं काहीही तुम्हाला सांगू शकतो. माझ्या महाराष्ट्राशी संबंध आहेत माझे. ज्यांनी कधी सरपंच पद भोगलं नाही परंतु निष्ठा ठेवली पक्षावर, ते आज मंत्री आहेत, हे लक्षात ठेवा. माझ्या जवळचे सगळे लोक. श्रद्धेला किंमत आहे. तुम्ही इथे येत असताना एखादा मेहुणा म्हणला चल लय मजा असते यशवाडीला, हां अजिबात येऊ नका. तुमची श्रद्धा ठेवा आणि श्रद्धेने या. कोणी बळच तुम्हाला चला म्हणत असेल तर अजिबात येऊ नका. ठीक आहे, तुमच्या गावामध्ये हनुमंतराय आहेत, तुम्ही त्या हनुमंतरायाच्या पाया पडा. परंतु इथे येत असताना नितांत श्रद्धा ठेवून, हनुमंतरायावरती श्रद्धा ठेवून या की मी ज्याच्याकरता जातोय ना ते माझं 100% काम झाल्याशिवाय राहणारच नाही. मी तुम्हाला माझी उदाहरणं सांगितलेली आहेत. तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल थोडीशी गद्दारी आमच्या हनुमंतरायाशी करून बघा आणि नंतर मला एक 15 दिवसांनी परत हळूच कानात येऊन सांगा भाऊ तुम्ही म्हणलात ते बरोबर आहे का नाही. ठीक आहे, आता तुम्ही तर शेवटी भाग्यवान आहात, पण आम्ही याच्यात असून सुद्धा याची भीती वाटते आम्हाला. अजून 101% नारदाच्या गादीवर सांगतो, भीतीच वाटते अजून बी, हे लक्षात ठेवा. हनुमंतरायाच्या दरबारात आल्यानंतर इथे काही थोडं कमी जास्त घडलं तर नक्कीच जाताना नाक घासूनच जायचं, तसं गपचिप जायचंच नाही. नाक घासून गेलं तरच सुटका आहे, नाही तर तिथून अर्ध्यातून बी माघारी यावं लागतं. एवढी सोपी गोष्ट नाही. म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे, इथे येत असताना माता भगिनी असतील, पुरुष मंडळी असतील, अत्यंत श्रद्धापूर्वक इथे यायचं आणि श्रद्धापूर्वक हनुमंतरायाचा आशीर्वाद घेऊन जायचा. आजच्या सकाळचे महाप्रसादाचे यजमान अरुण दिनकररावजी खापरे राहणार रिडज, त्यांना जोडीदार होते सुनील मधुकररावजी मोठे राहणार पळशी. या दोघांचा आत्तापर्यंत सकाळपासून तर आत्तापर्यंत जो द्रोणातला प्रसाद होता, आलेली व्यक्ती इथून विनमुख जाता कामा नये म्हणून स्वामीजींनी केलेली ती व्यवस्था सकाळी 4-4:30 वाजल्यापासून. कारण का तुम्ही म्हणाल 4:30 वाजता? होय, सकाळी आमच्या हनुमंतरायाचं दर्शन जर तुम्ही 3 वाजता घेतलं तर तुम्हाला अजूनही त्याचा फार मोठा गुण आहे, हे लक्षात ठेवा. पण ते कोणासाठी आहे सांगू? ज्याची तब्येत अत्यंत वीक झालेली आहे, ज्याला एखादा मोठा दुर्धर आजार झालेला आहे, ज्याच्या लेकराला सोबणी झालेली आहे. असं म्हणतात आमच्याकडे. आमच्या हनुमंतरायाच्या दरबारातली पहिली आख्यायिका आहे की सकाळी कोणी न पाहता, कोणी न विचारता, कोणी रामराम तुम्हाला न घालता, याचा अर्थ तुम्हाला कोणी भेटू नये, अशा टायमाला तुम्ही जर येऊन हनुमंतरायाचं दर्शन करून सकाळी गेलात 100% तुम्हाला परत दवाखाना पाहायची गरज नाही, हे लक्षात ठेवा. ही इथली आख्यायिका आहे. आणि हे सगळं आत्तापर्यंत अहोरात्रपणे चालू आहे. त्याला कारण आहे, ज्या हनुमंतरायाची सेवा आपण करणार आहोत त्या हनुमंतरायाला आत्तापर्यंत सगळ्यांनी सांभाळलंय, ते पावित्र्यात सांभाळलंय. आणि त्या पावित्र्याचा हा परिणाम आहे की तुमच्या अंतकरणातली जी भावना आहे ती भावना 100% सक्सेसफुल होते. त्याला कारणीभूत ते आहे. तुम्ही सुद्धा घरी थोडंसं पहा, चारित्र्य संपन्न जीवन जगून तुमचा संसार सुद्धा सुखात चालतो. परंतु आपल्याला कुठं माहिती तेवढं? आला गेला घुसला घरात, वाढताट, अरे पाय धुई, जरा पाय पुसून जेवायला बस. कुणीकडे तोंड करून बसायचे? दक्षिणेकडे बसायचे का पूर्वेकडे बसायचे का उत्तरेकडे बसायचे? हे थोडं पाळ. संसार सुखाचा होत नाही म्हणजे काय गोष्ट आहे? पण आपल्या जीवनात विधीच नाही ना. कारण को विधी को निषेधः निस्त्रय गुण्योपती विचारताम को विधी को निषेधः. शास्त्र सांगतं तुम्ही जीवनात संसार करा, परमार्थ करा, पण विधीने करा. मग विधीने सेवन विषय त्यागाते समान. तुकोबारांनी लिहून ठेवलंय, चुकीचं लिहून ठेवलंय का? हे सगळं तुम्ही विधी पाळा, विधीने तुमचं काम पूर्ण होतं. हा सुद्धा विधीच आहे. आज वैष्णवीच्या आईने हनुमंतरायाच्या दरबारात केलेला विधी आहे का नाही हे लक्षात ठेवा. विधीच केलाय ना की हनुमंतराया माझ्या मुलीला इतके मार्क पडू दे, माझ्या मुलीला लागू दे, मी तुझ्या दरबारात अन्नदान घालील. हा विधी आहे का काय? मनात आलं म्हणजे काही बोलायचं हे का? नाही, विधी येतो. मग विधीने सेवन विषय त्यागाते समान. तुम्ही विधिवत जर संसार करत असाल तर तो भगवंतापर्यंत पोचतो. तुम्ही विधीने परमार्थ करा तो मोक्षापर्यंत नेतो. तसं 1 एकरचा माणूस आज 2 लाख रुपये खर्च करून पंगत घालतो. ज्या मुलीसाठी पैसे लावले ते कमी लावलेले नसतील त्यांनाच माहिती आहे. आज सध्या परिस्थिती महाराज होणं सोपं आहे, पण सर्व्हिसदार होणं सोपी गोष्ट नाही आहे. सोपी गोष्ट नाही राहिलेली. कारण तुम्ही किती मोठे असाल, तुम्ही किती शिक्षण पदवीधर जरी असाल तरी तुम्हाला तिथे हेच मोजावं लागतं. तसं वैष्णवी, तुझ्या आईचे उपकार आहेत, तुझ्या वडिलांचे उपकार आहेत बाई, आणि आईचे वडिलांचे उपकारातून उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न कर, अशी हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना करतो. नारायण काशीनाथरावजी लिपणे
निवळी यांची आजची ही पंगत आहे आणि कुमारी वैष्णवी बळीरामजी लिपणे या दिदीचा सत्कार आज पोलीस भरतीमध्ये ती रुजू झालेली आहे। पुढच्या वेळेस येताना एकदा ड्रेसवर ये पण ड्रेसवर असं नाही यायचं, ड्रेस घालून यायचं, सलूट मारायला नक्की या, उठून उभा राहा मग। नाही तुम्ही करा नाही करा, सोपी गोष्ट नाही तुमचा आशीर्वाद नाही। श्री हरिभक्तपरायण बाळा तो हार पण दे। माझी अशी इच्छा आहे स्वामीजी, वैष्णवीला पण हार घाला आणि बळीराम भाऊंना पण एक हार घाला। पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। बाई तुझी आई कुठे ग? आई वैष्णवी आई कुठे? आई आई जरा थोडस उठून उभा राहा बरं, एक मिनिट या या इकडे या 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 हो या या। स्वाभिमान आहे आम्हाला तो, जसं आमचं एखादं लेकरू असं गोड वाजवायला लागलं की जसं आमचं अंतकरण भरून येतं ना, तसं आम्ही सगळे संसारिक आहोत हे लक्षात ठेवा। एखादं लेकरू जर असं थोडंसं वर जात असेल तर सगळ्यांना त्याचा आनंद पाहिजे, सोपी गोष्ट नाही। एकदा टाळी वाजवा सर्वजण या। यानंतर श्री हरिभक्तपरायण आमचे लिपणे महाराज ज्यांची पंगत आहे त्यांचेच महाराज आहेत। आता एकाचं वर्णन केलं एकाचं वर्णन नाही केलं तर मला पाप लागेल ना, बरोबर आहे का नाही? ते जसं त्यांचं लेकरू आहे तसं हे सुद्धा लेकरू आमचं आहे। हरिभक्तपरायण आमचे ज्ञानेश्वर महाराज दत्तरावजी भालेराव नांदगाव शशिकांत मठपती परभणी यांची पंगत आहे। परंतु सुदाम महाराज यांचं कीर्तन होतं। सुदाम महाराज सुद्धा लिपणे म्हणजे एकाच घरातले हे सक्रिय गाव आहे। शुभम महाराज का इथे सुदाम महाराज केले व शुभम का? वा वा, मला वाटतं वैष्णवीचे सक्का चुलत भाऊ। वा वा वा, काय घराण्यानी मेहरबानी केली, एक लेकरू तिकडं एक लेकरू इकडं। शुभम महाराज धन्यवाद। आमच्या हनुमंतरायाच्या दरबारातून हा आशीर्वाद स्वामीजींच्याकडून मी तुम्हाला देतो की आपण खूप मोठं आयुष्यामध्ये व्हावं आणि समाजाची सेवा करण्याची अंतःकरणामध्ये वृत्ती ठेवावी। कारण का वरचीवर आज गरज आहे ती संस्काराची। आज प्रत्येकाकडे पैसा आहे पण गरज आहे संस्काराची। त्यामुळे एक लेकरू त्या संस्कारात आणि एक लेकरू देशाची सेवा आणि एक लेकरू वारकरी संप्रदायाची सेवा, या घराण्याला फार मोठं धन्यवाद। हनुमंतरायाचा आशीर्वाद असं मी म्हणेल की आपण अजूनही खूप मोठं व्हावं। यानंतर पुढच्या शनिवारी ज्ञानेश्वर दत्तरावजी भालेराव नांदगाव शशिकांत मठपती राहणार परभणी यांची द्रोणामधली जी काही प्रसादाची सेवा आहे त्याचे ते यजमान आहेत। आणि प्रभाकर महाराज भोसले पाथर गव्हाणकर यांचं कीर्तन आहे। अमोल बाबूरावजी शिंदे खानापूर विठ्ठल दत्तात्रय आढाव राहणार परभणी हल्ली मुक्काम निळा तालुका पूर्णा यांची पंगत आहे। पुढच्या शनिवारच्या दिवशी आपण सर्वांनी हजर राहावं अशी सगळ्यांना विनंती। आणि मंदिराचं काम चालू आहे, सभामंडपाचं काम चालू आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा खर्च पण आहे आणि तो त्या पद्धतीने चालू पण आहे। परंतु
शतं विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानमाचरेत, लक्षम विहाय दातव्यम कोटीम त्यक्त्वा हरिम भजेत. या श्लोकाप्रमाणे 1000 कामं सोडावेत पण दान करावं असं शास्त्र सांगतं. आणि म्हणून या प्रत्येक शनिवारी तर हे आपण सांगतोच, परंतु शनिवारपासून तर पुढच्या शनिवारपर्यंत या ठिकाणी दररोजच सातत्याने येणारे भाविक. या महाराज आता कोण म्हणलं, महाराज म्हणले काय की सध्या कीर्तन बंद आहेत, त्यामुळे हे सगळे महाराज लोक आज टाळ घेऊन उभे राहायला आम्हाला आनंद वाटला. कारण सगळे हरिभक्त परायणच चाल म्हणायला होते. आज नेमकं चाल कोणाला द्यावा आपल्याला पंचायत पडली होती. ते माझ्याकडे बघायचे आणि मी त्यांच्याकडे बघायचो. बरोबर आहे. तसं आता इथे मी पहिल्यांदा, तुम्ही आता आलात पण मी बोलून गेलो की इथे बरेचसे भागवताचार्य आहेत, बरेचसे रामायणाचार्य आहेत, बरेचसे महाराज मंडळी आहेत आणि बरेचसे कीर्तनकार आहेत. आता वाजवणारच तर इथं काय आता पिकच आहे, त्याची काही चूक नाही. बरोबर आहे. वाजवायला एका दिवशी 100 पकवास त्या काठापर्यंत लावायचे म्हणले तरी मी लावू शकतो. हे सगळे हनुमंतरायाची कृपा आहे. त्यामुळे इथे वारकरी अन्नदान तर महाराज तेवढ्याच जोमाना आहे, तितकाच आमचा कीर्तनाचा बास सुद्धा तितक्याच जोमाना आहे. प्रत्येक शनिवारी कुठलाच इथे आलेला भक्त असं म्हणू शकत नाही इथं कमी पडलं आणि हे कमी जास्त झालं, अजिबात नाही. कारण त्याला एकच आहे, हे जे सगळं चालू आहे ते अत्यंत श्रद्धेनं चालू आहे. कुठल्या पैशाच्या भांडवलावरती किंवा कुठल्या मोठ्या दक्षिणेवरती हे चाललं असं नाही. आम्ही नेहमी सांगत असतो की हे जे सर्व महाराज मंडळी येतात ना, यांना आम्ही यथोचितपणे फक्त हार नारळ एवढंच समर्पित करतो. फक्त एवढंच आहे की अत्यंत भावनेनं करतो. नामदेव महाराज बरोबर आहे. परंतु तुम्ही स्वामीजींच्या वरती हनुमंतरायाच्या दर्शनासाठी आप्पा हे सगळी महाराज मंडळी येतात. आपण यांच्याबद्दल कृतज्ञ मरेपर्यंत राहणार आहोत, मरेपर्यंत. कारण यायला पाहिली की आपली मान खाली जाते. कारण का, हे आपल्या हनुमंतरायाच्या दरबारामध्ये येतात, बिचारे सेवा करतात. आम्ही काही त्यांना बसायला टाकू शकत नाहीत. प्रसादाला बसल्यानंतर ते बिचारे कुठेही बसतात. ठीक आहे, आम्ही तसं बसू देत नाहीत, सन्मानानेच त्यांना वागवतो. तरी परंतु त्यांचे उपकाराचे आमच्यावरती. हे सर्व मंडळी येतात, टाळ घेऊन उभं राहतात, 2 तास सेवा करतात, तुमचं मंत्रमुग्ध करतात. तुम्हाला माहीत आहे, तुम्हाला जरी गाता येत नसेल, तुम्हाला जरी वाजवता येत नसेल, पण 100% जर बेसूर एखादा गाय लागला तर तुमचे कान तुमचे डोळे पाठीमागे जातात. याच्यावरून आमच्या लक्षात येतं की तुम्ही सुज्ञ आहात. बरोबर आहे. तेव्हा ही सगळी मंडळी उपस्थित राहते. आत्ता झाडगावकर महाराज आलेत, तुमच्याही चरणावरती नतमस्तक होतो. आणि गेल्या शनिवारपासून आत्तापर्यंत जे काही देणगीदार आहेत ते प्रकाश संतरामजी भिसे कोल्हावाडी 500 रुपये, बालाजी दत्तरावजी जाधव माजलगाव 500 रुपये, रतन सोळंके माजलगाव 500 रुपये, विलास जकाते सगरोळी जिल्हा नांदेड 551 रुपये, माऊली ढगे कुंभारी 500 रुपये, गयाबाई चव्हाण वजूर 501 रुपया, हरिभाऊ गोपीनाथरावजी नाईक राजा 500 रुपये, मुक्ताबाई हरिभाऊ लवाळे पात्री 500 रुपये, गुप्तदान 1100 रुपये, विष्णू दराडे राहणार परभणी 500 रुपये, बालासाहेब हरिभाऊ लोकरे कोला 2500 रुपये, ज्ञानेश्वर मोगल कुंडी 1300 रुपये, ज्ञानेश्वर ठोंबरे कोला 500 रुपये, पांडुरंग संतोष ठोंबरे भोसी 500 रुपये, शिवाजी श्रीरंगरावजी हिवरे राहणार थार 500 रुपये, मंजुलदास दौलतरावजी कुरधणे धामणगाव 500 रुपये, अक्षय विजय राठोड कांसूर तांडा 500 रुपये, दत्तरावजी दगडोबा शेणगे टाकळी 1100 रुपये, चिन्मय सचिन फुल्लारी 30 किलो गहू, ज्ञानेश्वर आत्मारामजी साठे डोंगरगाव तांदूळ 26 किलो, सुनील सुभाषरावजी लाड जांब तांदूळ 31 किलो, वैभव विनायक फुल्लारी परभणी तांदूळ 26 किलो, गायत्री जगन खिस्ते निवळी तांदूळ 30 किलो, ज्ञानेश्वर मोगल कुंडी तांदूळ 30 किलो, धारोबा चिमाजी राठोड टाकळगव्हाण 30 किलो गहू. येणेप्रमाणे अन्नदाते आणि जे काही येतात भाविक ते येत असताना त्यांची काही अंतकरणातली भावना असते, म्हणून ते येताना गहू तांदूळ साखर, प्रत्येकजण येताना तो रिकाम्या हाताने येत नाही. म्हणून मी तुम्हाला कल्पना दिली की इथे जे काही या स्वरूपात अन्नदान येतं ना, मग एखादा पंक्तीवाला त्यांनी पैसे कमी दिले असतील तर स्वामीजी त्याच्यावरती म्हणा, कार्यकर्ते म्हणा, कधी नाराज व्हायचं काही कारण नाही. म्हणून मी पहिल्यांदा बोलून गेलो, कमी तिथे बोला 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 कमी तिथे मोठ्यानं आवाज काढा ना. अजून वेळ झालेला नाही. महाराजांनी बरोबर 11ला 5 मिनिटं कमी असताना संपवलं. बरोबर आहे. मी सुद्धा विना घेत असताना हे सगळे गायक असून मी विना का घेतो?
न जाणो हे सुंदर ते ध्यान चालीवर म्हणतील, म्हणून मी सुंदर ते ध्यान सरळ म्हणतो. तुका म्हणे म्हणतो 3 मिनिटात महाराजाच्या गळ्यात विना देतो. कारण का, हे पुढचं एवढं गबाळ बोलावं लागतं म्हणून. बरोबर आहे. त्याच्यामुळे थोडासा वेळ अगोदर काढतो, चाल शेवटची कट करतो. कारण हे जर नाही बोलावं आम्ही कृतज्ञ होऊ महाराज. बरोबर आहे. कारण हे तुम्हाला कल्पना नसेल, परंतु इथं उभा राहिल्यावर कळतं. कोणाचं नाव नाही घेतलं तर तो मनातून काय म्हणत असेल. ठीक आहे, आता काय म्हणत असेल ते त्याची त्याला माहिती, पण आम्ही हनुमंतरायाकडे पाहून घेतोच नाव, काही काळजी करू नका. तेव्हा सगळ्यांना विनंती आहे, आपापल्या जागेवरती आपलं तोंड हनुमंतरायाकडे फिरवा. ज्यांच्या पायात चप्पल आहे त्यांनी थोडीशी चप्पल बाजूला काढा. उभं राहिलेली मंडळी, अरे सोम थाप टाकवड. श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मकुर सुधारी बन रघु रघुवर बिमल जसो जो दायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिके